छान झाली ना? हो. अशी सुटसुटीत झाली होती ना? हो. ओके. फक्त तर एकच आहे की कधी पण अ, स्वयंपाक करताना मोबाईल वापरायचा नाही. बस. मग आणखी चांगली होती. तर अशा काही टिप्स आहेत त्या यूज करून तुम्ही खिचडी बनवू शकता. तुम्ही हाय, नमस्कार. मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडगे यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज महाशिवरात्री आहे आणि योगायोगाने संडे पण आला आहे. त्यामुळे ना आज मी बनवणार आहे आमच्या सर्वांसाठी साबुदाणा खिचडी. सर्वांनाच आवडते, तुम्हालासुद्धा आवडत असेल. होप सो. चला आता साबुदाणा खिचडी बनवणार आहे. त्यासोबतच मी या ब्लॉगमध्ये टिप्ससुद्धा शेअर करणार आहे. आणि हा ब्लॉग इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, कारण की नवशिक्या तरुणी आहेत, लेडीज आहेत, गर्ल्स आहेत, सर्वांसाठी हा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. मी यामध्ये टिप्स सांगणार आहे. तर कोणती टिप्स सांगणार आहे ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच समजेल. त्यासाठी व्हिडिओ नक्की पाहायचा, स्किप करायचं नाही. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. दोन्ही हातात पकड, ने बाबाकडे जा. गो. हा आहे भिजवलेला साबुदाणा. पाहू शकता किती छान फुलला आहे. भिजवताना पाणी थोडं कमी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. फक्त ओलसर नाही इतकंच पाणी टाका, म्हणजे खिचडी मोकळी होते. तर माझी पद्धत सांगायची झाली तर मिरची, शेंगदाणे आणि मीठ टाकून मिक्सरला बारीक करते. आबडधोबड आपण करणार आहोत आणि ते गरम तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. छानपैकी परतून घ्यायचं आहे. मिरची कच्ची राहून देऊ नका. यासोबतच अजून एक टीप, साबुदाणा किमान 4 ते 5 तास भिजवा. ही टीप युजफुल ठरतेच. आता हे पहा तुम्ही, साबुदाणा मी कढईत टाकतानाच किती मोकळा पडत आहे, तर खिचडी झाल्यानंतर किती मोकळी होईल. बटाटे आहेत, कट करून घेतले. ते बटाटे याच्यामध्ये टाकूया. बटाटे हलक्या हाताने मिक्स करा. आणि लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट टीप, साबुदाणा जास्त हलवू नका, नाहीतर तो चिकटतो. महाशिवरात्री आहे, त्यानिमित्ताने खिचडी बनवणं झालं. तसं आम्ही संकष्टी चतुर्थी असेल त्या दिवशी नक्कीच बनवत असते, पण आज खास तुमच्यासाठी बनवत आहे. आणि आज सगळीकडे देवळात, चौकामध्ये साबुदाणा खिचडी, चिप्स प्रसाद म्हणून मिळतो. नैवेद्याचं ताट देवांना दाखवले. आता जेवण करायला बसतो. वाव, किती मस्त झाली आहे. जेवण झाली आहे आणि आता मी भारत पाकिस्तान मॅच चालू आहे, तर मस्त आम्ही ते बघत आहोत. आता शेवट झाली आहे. कोणाची मॅच चालली आहे आता? संपली मॅच. काय संपली? तर आता संपली आहे. मी आता जस्ट आवरून बसले, त्यामुळे मला माहीत नाही आहे. पण आता विचारणार आहे मी, खिचडी कशी केली आहे, टेस्ट कशी झाली आहे भानुदासला. तर सांगावं कशी झाली ते. खिचडी छान झाली होती. मोकळी झाली ती. छान झाली होती ना? हो. अशी सुटसुटीत झाली होती ना? हो. ओके. फक्त तर एकच आहे की कधी पण स्वयंपाक करताना मोबाईल वापरायचा नाही. बस. मग आणखी चांगली होती. ते पण आहे बरं का. पण शूटिंग करताना मोबाईल वापरावाच लागतोय. तर खरंच छान झाली ती, सुटसुटीत झाली आहे. थोडंसं मीठ जरा जास्त झालं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अशा काही टिप्स आहेत त्या यूज करून तुम्ही खिचडी बनवू शकता. तुम्ही कशी खिचडी बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि महाशिवरात्रीला काय बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही नवीन आहात तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स आपल्या चॅनलवर येत असतात. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा, लाईफ एन्जॉय करत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय.